गुड मॉर्निंग. आज आपण पुन्हा एकदा बिल्स ऑफ एक्सचेंजच्या पुढच्या पार्टकडे वळूया आणि बिल्स ऑफ एक्सचेंजच्या पुढच्या पार्टकडे वळताना आपण आज सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण चालू करणार आहोत, जे की परीक्षेमध्ये एकूण तर मागच्या पॅटर्ननुसार आणखी नवीन पॅटर्न तर काय आलेलं नाही आहे, परंतु नवीन पॅटर्ननुसार किती मार्काला असेल माहीत नाही, पण जुन्या पॅटर्ननुसार 10 मार्काचा हा प्रॉब्लेम होता. तर आता आपण त्या मुख्य हेतूकडे, मुख्य प्रॉब्लेमच्या जनरल एंट्रीजकडे आपण जाणार आहोत. आता तर कालपर्यंत आपण ज्या महत्त्वाच्या संकल्पना होत्या, ऑनर ऑफ बिल, डिसऑनर ऑफ बिल, नोटिंग चार्जेस, ड्यू डेट, ग्रेस पिरियड, त्यानंतर अशा अनेक संकल्पना आपण कालपर्यंत पाहिल्या होत्या. आज आपण पुन्हा एकदा जनरल एंट्रीज ज्या आहेत, जनरल एंट्रीज आहेत त्या जनरल एंट्रीजकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ करत जाईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. तर आता आपण चालू करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जर्नल एंट्रीज ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. बिल्स ऑफ एक्सचेंजच्या व्यवहारामध्ये जे व्यवहार होतात, देवाणघेवाण होते, बिलाची देवाणघेवाण, पैशाची देवाणघेवाण ही सर्वात शेवटी होते, पण बिलाची देवाणघेवाण या सगळ्या संबंधी जे काही व्यवहार घडतात, या सगळ्या व्यवहाराच्या जनरल एंट्रीज काय होतात हे आपण आजपासून पाहणार आहोत. तर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघितली होती की देअर आर 3 पार्टीज इन बिल्स ऑफ एक्सचेंज. फर्स्ट वन इज ड्रावर, सेकंड वन इज ड्रावी. There are 2 various important parties in the bills of exchange, but payee. Third one is payee, but payee is not important as driver and dravee. जेवढे ड्रायव्हर आणि ड्रावी इम्पॉर्टंट आहेत तेवढा पेई हा इम्पॉर्टंट आहे फक्त ड्राफ्ट त्या बिल्स ऑफ एक्सचेंजच्या फॉर्मॅटमध्येच, या चॅप्टरच्या हेतूनं. पण हे दोन जे व्यक्ती आहेत, हे दोन जे व्यक्तिमत्व आहेत, हे मात्र अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत आणि या दोन व्यक्तींच्यामध्ये आपल्याला जे काही व्यवहार घडतात ते आपल्याला या जनरल एंट्रीच्या स्वरूपामध्ये नोंदवायचे असतात. बघूया तर मग आता आपण जनरल एंट्रीज. तर आता या दोघांच्याही दृष्टिकोनातून वेगवेगळ्या एंट्रीज होतात. ओके, या दोघांच्याही दृष्टिकोनातून वेगवेगळ्या एंट्रीज होतात. तर त्या एंट्रीज काय आहेत हेच आपल्याला आज बघायचं आहे. यामध्ये बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ड्रायव्हरसाठी बिल, हे बिल आहे, बरोबर की नाही, बिल आहे, बिल्स ऑफ एक्सचेंज आहे. तर हे बिल ड्रायव्हरसाठी काय आहे बघा, बिल्स रिसिवेबल आहे. ड्रायव्हरसाठी काय बिल, बिल्स रिसिवेबल आहे. तर ड्रावीसाठी बिल हे काय बघा, बिल्स पेएबल आहे. ओके, ड्रायव्हरसाठी बिल्स रिसिवेबल आणि ड्रावीसाठी बिल्स पेएबल. ओके, तर अशा पद्धतीनं ड्रायव्हर आणि ड्रावीसाठी बिल्स रिसिवेबल आणि ड्रावीसाठी बिल्स पेएबल. मग हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. तर आपण सुरुवात करूया, बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. तर हे जे पूर्ण व्यवहार, बिल्स ऑफ एक्सचेंजचे जे पूर्ण व्यवहार होतात, त्या बिल्स ऑफ एक्सचेंजच्या पूर्ण व्यवहारामध्ये आपल्याला ड्रायव्हर आपल्या पुस्तकात एंट्री करेल, ड्रावी आपल्या पुस्तकात एंट्री करेल. म्हणजे आपण जर बघितलं तर व्यवहाराच्या 2 बाजू असतात. उदाहरणार्थ आपण एक छोटं उदाहरण घेऊया, एक सेलर आणि एक कस्टमर, बायर, बरोबर की नाही, बायर म्हणतो आपण, म्हणजे एक विकणारा दुसरा खरेदी करणारा, बरोबर की नाही. मग आता यालाही 2 बाजू आहेत, एकाने वस्तू विकल्या, दुसऱ्याने खरेदी केल्या, आहे का नाही. अगदी त्याच प्रकारे इथंही तेच आहे. त्यामुळे दोघांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे व्यवहार घडलेले आहेत. म्हणजे एक काय म्हणतो, सेलर म्हणतो मी वस्तू विकल्या, आणि ग्राहक काय म्हणतो मी वस्तू खरेदी केल्या, बरोबर की नाही. अगदी तसंच ड्रायव्हर काय म्हणतो, मी बिल तयार केलं, ड्रावीला दिलं, आणि ड्रावी काय म्हणतो, माझ्यावर बिल काढलं. कोणी काढलं, ड्रायव्हरनं बिल काढलेलं आहे, असं पण म्हणतो, ड्रावी म्हणतो. अशा पद्धतीनं ड्रायव्हर आणि ड्रावी हे दोघांच्याही दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळ्या एंट्रीज पाहायला मिळतात. त्या काय एंट्रीज आहेत हे आपण थोडं बघूया. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जनरल एंट्रीज समजणार आहे. यामध्ये काय असेल,
काय ट्रान्झॅक्शन घडलं, दोघांमध्ये ड्रायव्हर आणि ड्रावीमध्ये काय ट्रान्झॅक्शन घडलेलं आहे, काय व्यवहार घडलेला आहे हे आपण या ट्रान्झॅक्शन कॉलममध्ये लिहूया. त्यानंतर या ट्रान्झॅक्शनची ड्रायव्हर काय एंट्री करेल इन द बुक्स ऑफ ड्रायव्हर, या घडलेल्या व्यवहाराची ड्रायव्हर काय एंट्री करेल हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं आहे. त्यानंतर नंबर 2, इन द बुक्स ऑफ याच घडलेल्या व्यवहाराची ड्रायव्हर काय एंट्री करेल इथे येणार आहे आणि त्याच व्यवहाराची ड्रावी काय एंट्री करेल हे या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचं बायफर्केशन करायचं आहे आणि एंट्री बघायच्या आहेत. नंबर 1 एंट्री आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या बाळांनो, बिल्स ऑफ एक्सचेंजचा उगम कुठे होतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बिल्स ऑफ एक्सचेंजचा उगम हा उधारीच्या व्यवहारावर होतो. कुठे होतो? उधारीच्या व्यवहारावर. उधारीच्या व्यवहाराशिवाय बिल्स ऑफ एक्सचेंजचा उगम होत नाही किंवा बिल्स ऑफ एक्सचेंजची गरज पडत नाही, हे आपण ध्यानात घ्यायचं आहे. उधारीचा व्यवहार असेल तरच बिल्स ऑफ एक्सचेंज आहे, नाही तर बिल्स ऑफ एक्सचेंज नाही आहे. नंबर 1 उधारीचा व्यवहार आहे का नाही? sold goods, sold or buy goods on credit. उधारीवर वस्तूंची खरेदी किंवा विक्री. असं का लिहिलंय आपण? कारण ड्रायव्हर काय आहे? ड्रायव्हर हा सपोज कोण आहे? सेलर आहे, वस्तू विकणार आहे. आणि ड्रावी कोण आहे? सपोज बायर आहे. फक्त वस्तू खरेदी विक्रीच नाही, उधारीत पैशाची देवाणघेवाण जरी झाली ते या ठिकाणी ड्रायव्हर ड्रावी होऊ शकतात. तर ड्रायव्हर काय म्हणेल? ड्रायव्हर म्हणेल मी वस्तू उधारीत विकल्या. ड्रायव्हर काय म्हणेल? मी वस्तू उधारीमध्ये विकल्या. पण ड्रावी बाळांनो काय म्हणेल? मी वस्तू उधारीत खरेदी केल्या. ड्रावी काय म्हणेल? मी वस्तू उधारीत खरेदी केल्या. आणि ड्रायव्हर काय म्हणेल? मी वस्तू उधारीत विकल्या. तर याची एंट्री काय होते आपल्याला माहित आहे. जनरली आपण 11वीच्या मध्ये आपण त्या एंट्र्या पाहिल्याच होत्या. आता पाहूयात ड्रायव्हरच्या दृष्टिकोनातून आपण बघूयात. ड्रायव्हरने उधारीत वस्तू विकलेल्या आहेत बाळांनो. ड्रायव्हरनं काय केल्या? वस्तू उधारीत विकल्या. वस्तू उधारीत विकल्या तर वस्तू विकल्याची एंट्री काय आहे? वस्तू गेल्या आणि काय आलं? उधारीच्या व्यवहारात वस्तू विकल्या म्हणजे वस्तू गेलेल्या आहेत, परंतु व्यवहार उधारीचा असल्यामुळे त्याच्या मोबदल्यात काहीही मिळालेलं नाही, म्हणून वस्तू गेल्या, आलं काहीच नाही. मग वस्तूचा फायदा घेणारा कोण आहे? ड्रावी आहे. म्हणून फायदा घेणाऱ्याचं म्हणजे पर्सनल अकाउंटचा नियम ड्रावीला लागू होतो या ठिकाणी. मग ड्रावी अकाउंट डेबिट, ड्रावी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट का बरं? कारण गुड्सच्या ऐवजी सेल्स, बरोबर ना? वस्तू विकल्या आता म्हणून काय? सेल्स. ड्रावी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. असं का झालं व्यवहार? कारण असं आहे, वस्तू गेल्या पण मिळालेलं काहीच नाही, पण वस्तूचा फायदा घेणारा कोण आहे? ड्रावी आहे. फायदा घेणाऱ्याचं डेबिट द रिसिव्हर हा पर्सनल अकाउंटचा नियम आहे, म्हणून पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार आपण ड्रावीला डेबिट केलेला आहे आणि वस्तू गेलेल्या आहेत क्रेडिट व्हॉट गोज आउट याला आपण काय केलं आहे? क्रेडिट केलेलं आहे. चल नॅरेशन काय झालं? बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट हा व्यवहार झालेला आहे. आता हाच व्यवहार ड्रायव्हर काय म्हटला? मी वस्तू उधारीत विकल्या म्हटला, परंतु तेच वस्तू पुन्हा खरेदी केलेल्या आहेत का? ड्रावीने खरेदी केलेल्या आहेत का? पण ड्रावी काय म्हणेल? मी वस्तू उधारीत खरेदी केल्या. वस्तू खरेदी केल्यावर काय होते? वस्तू आपल्याकडे येतात का जातात बाळांनो? येतात. मग वस्तू आलेल्या आहेत. वस्तू आलेल्या आहेत म्हणजे त्याला खरेदी केल्यामुळे आलेल्या आहेत, म्हणून परचेस अकाउंट डेबिट. आणि मग गेलं काय? उधारीत खरेदी केल्यामुळे गेलं काहीही नाही, म्हणून मग हा वस्तू देणारा कोण आहे बाळांनो? ड्रायव्हर्स अकाउंट. हा कोण आहे? वस्तू देणारा ड्रायव्हर आहे, म्हणून ड्रायव्हरचं खातं आपण काय करूया? क्रेडिट. तर नॅरेशन काय बाळांनो? बीइंग
गुड्स परचेज ऑन क्रेडिट, वस्तू उधारीवर विकल्या. अशा पद्धतीने आपण ही पहिली एंट्री पार केलेली आहे. मग आता हा व्यवहार घडल्यावर साहजिक गोष्ट आहे, सपोज मी तुम्हाला वस्तू उधारीत विकल्या मी तुम्हाला काय म्हणेल की तुम्ही याचे पैसे देणार कधी, याचे पैसे मला तुम्ही देणार किती कालावधीनंतर तुम्ही या पैशाची परतफेड करणार. द्रावी म्हणेल, तुम्ही म्हणसाल 2 महिन्याने करणार. मग 2 महिन्याची काय टर्म ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज, म्हणजे काय बिल्स ऑफ एक्सचेंजचा हा काय आहे कालावधी आहे की ज्या कालावधीनंतर तुम्ही काय करणार आहात पैशाची परतफेड करणार आहात. ठीक आहे, मग पैशाची परतफेड करणार आहात तर मग मी काय करणार तुमच्यावर 2 महिन्याचं बिल काढेल. जो आपण फॉर्मॅट बघितला आहे व्हिडिओ नंबर 3 मध्ये, त्यात आपल्याला कळून गेलं होतं की हे काय आहे 2 महिन्यांचं बिल्स ऑफ एक्सचेंज आहे, पेज आहे, दस्तऐवज आहे, ते तुमच्यावर काढण्यात येईल. बिल काढल्याची कुठल्याही प्रकारची एंट्री करण्याची गरज नाही. का? कारण त्याला बिल्स ऑफ एक्सचेंजचं संपूर्ण रूप प्राप्त होत नाही. आपण त्या दिवशी बघितलं होतं द मिनिंग ऑफ ड्राफ्टचं मिनिंग आपण त्या दिवशी बघितलं होतं. काय होतं ते, जोपर्यंत तुम्ही म्हणजे ड्रावी त्याच्यावर ॲक्सेप्टन्स लिहित नाही तोपर्यंत त्या बिलाला ड्राफ्ट असं म्हटलं जातं. मग ड्राफ्ट असं म्हटलं जात असल्यामुळे ड्राफ्टला कुठल्याही प्रकारची किंमत नाही, म्हणून त्याची बिल ड्रॉ केल्याची कुठल्याही प्रकारची एंट्री करायची गरज नाही आहे. मग बिल काढलं, तुमच्याकडे दिलं, म्हणजे ड्रावीकडे दिलं, ड्रावीनं बिल वाचलं, त्याला सगळ्या अटी मान्य झाल्या, तेव्हा त्यानं ज्यावर ॲक्सेप्टन्स लिहिलं आणि सही केली, तारीख लिहिली, या सगळ्या गोष्टी केल्या मात्र ड्राफ्टचं रूपांतरण बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये होतं. आणि मग तो ड्राफ्ट बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये कन्वर्ट झाल्यावर ड्रावी तो ड्रावरला परत करतो. यालाच म्हणतात ॲक्सेप्टन्स रिसिव्ड, म्हणजे ड्रावीकडून बिलाचं ॲक्सेप्टन्स मिळालेलं आहे, ड्रावीकडून काढलेल्या ड्राफ्टला काय मिळालेलं आहे ॲक्सेप्टन्स मिळालेलं आहे. म्हणून त्या बिलाला आता त्या ड्राफ्टला पूर्णपणे बिल्स ऑफ एक्सचेंजचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणून याला आता आपण बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणायला हरकत नाही. मग आता हे बिल्स ऑफ एक्सचेंज आपण काय करणार, आपण मिळवणार आहोत. मग आता याचं चला याला काय करूया, नंबर 2 जी एंट्री आहे acceptance received or given, बरोबर आहे. याला काय म्हणायचं ऍक्सेप्टन्स रिसिव्ड किंवा गिवन, म्हणजे काय की ड्रावरनं ऍक्सेप्टन्स रिसिव्ड केलं, म्हणजे काय ड्रावीनं बिल ऍक्सेप्ट केलं आणि ड्रावरला देऊन टाकलं, म्हणजे ड्रावरकडे बिल आलं आणि ड्रावीनं दिलं. म्हणजे गिवन कोण केलं, ड्रावीनं, आणि रिसिव्ड कोण करतोय बघा आता, ड्रावर. कारण एकानं जर गिवन केलं असेल, दिलं असेल, तर दुसरा घेणार असेल, म्हणून या ठिकाणी ड्रावर हा फायदा घेणारा आहे, तर ड्रावी हा कोण आहे फायदा देणारा आहे. त्याच्यामुळं इथे एंट्री करताना आपण ड्रावर काय म्हणलं आता की ॲक्सेप्टन्स मिळालेलं आहे, म्हणजे बिल आलेलं आहे. ड्रावरसाठी आपण आताच बघितलं, ड्रावरसाठी हे बिल काय आहे बानो, बिल्स रिसिवेबल आहे, म्हणून बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. बिल्स रिसिवेबल अकाउंट काय बानो डेबिट होईल, आहे का नाही. बिल्स रिसिवेबल अकाउंट काय होईल, डेबिट होईल. तर हे ॲक्सेप्टन्स त्याला दिलं कोण बानो, ड्रावीनं. त्याला हे ॲक्सेप्टन्स कोण दिलेलं आहे, ड्रावीनं दिलेलं आहे. तर आता हेच एंट्री बानो ड्रावी काय करेल, याच्या उलट एंट्री करेल. काय एंट्री करेल, तर पुढे बनायचं लिहूया बी. ड्रावर काय म्हणतोय, बिलावर ॲक्सेप्टन्स, बिलावर स्वीकृती मिळाली, बिलावर स्वीकृती मिळाली, बरोबर आहे का. बिंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड, बरोबर आहे. परंतु ड्रावी जर ड्रावर म्हणतो ॲक्सेप्टन्स रिसिव्ड, तर ड्रावी बाळांनो काय म्हणेल, ॲक्सेप्टन्स गिवन असं म्हणेल, ॲक्सेप्टन्स गिवन असं म्हणेल. बघा मग तो आता काय म्हणेल, मी ॲक्सेप्टन्स दिलं, कुणाला दिलं, ड्रावरला. मग फायदा घेणारा कोण आहे इथं, ड्रावर. ड्रावर्स अकाउंट डेबिट टू, बघितलं ड्रावर बिलाला रिसिवेबल म्हणतो, कारण का विशिष्ट पिरियड नंतर, विशिष्ट कालावधीनंतर ड्रावरला पैसे मिळणार आहेत, म्हणून तो त्या दस्तऐवजाला, त्या बिल्स ऑफ एक्सचेंजला तो बिल्स रिसिवेबल म्हणेल. परंतु त्याच बिल्स रिसिवेबलला ड्रावी बिल्स पेएबल म्हणेल. का, कारण त्या बिलावरचे पैसे त्याला द्यायचे आहेत, म्हणून तो इथे काय बानो
बिल्स पेबल अकाउंट असेल ही, आणि नॅरेशन काय बांधतो, बिईंग ॲक्सेप्टन्स गिवन. बरोबर आहे. या प्रायमरी एंट्रीज आहेत, या प्रायमरी एंट्रीज तुम्ही डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना. या 2 एंट्र्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कंपल्सरी असतील, त्यामुळे 2 एंट्र्यांचा आजच्या दिवस तुम्ही अभ्यास करा. अजून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या एंट्र्या आपल्याबरोबर लिहून घ्या, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून ते आजपर्यंतचा व्हिडिओ रोज पहा, जेणेकरून तुमच्या ज्या संकल्पना मागे पडल्या असतील त्या परत तुम्हाला क्लिअर होत जातील. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पहिलेपासून आजपासून सगळे व्हिडिओ डबल पहा, रिपीट पहा, आणि त्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही काळजीपूर्वक काटेकोरपणे पहा, जेणेकरून तुम्हाला बिल्स ऑफ एक्सचेंज हा चॅप्टर संपूर्णपणे समजून जाईल. बरोबर आहे. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, माझ्याशी एक व्हॉट्सअपवर संपर्क साधायचा आहे, आणि संपर्क साधल्यानंतर मी काही तुम्हाला सूचना देणार आहे, कारण की आपण एक नवीन ॲप्लिकेशन घेतो आहोत मोबाईलचं, की ज्यावरून तुम्हाला मला नोट्स पाठवता येतील, तुम्हालाच मला माझ्या विद्यार्थ्यांनाच मला संपर्क साधता येईल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी मला करता येतील. म्हणून मी तुमच्यासाठी एक ॲप्लिकेशन आणत आहे. हे ॲप्लिकेशन आपण आणूयात आणि त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासात लागूयात. ठीक आहे. बाकीचा पार्ट उद्याला बघूयात. उद्याला आपण काय बघूयात, तर उद्याला आपण काही एंट्रीजचा क्रम तोही महत्त्वाचा आहे, तो पाहूयात, आणि काही अजून काही नवीन टर्म्स आहेत, काही संकल्पना आहेत, याचा सुद्धा आपण अभ्यास उद्याला करूया. ठीक आहे. धन्यवाद.